नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर अखेर तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी या प्रकरणातील मूळ दाव्यावर सुनावणी निश्चित करण्यात आली असून या सुनावणीकडे सीमा भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दीर्घ काळानंतर सुनावणी होत असल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये उत्साह आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती वरिष्ठ विधिज्ञ CS वैद्यनाथन आणि ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी न्यायालयाकडे केलेल्याने न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी ही विनंती मान्य करण्यात आली होती. सीमा प्रश्नासंदर्भात अनेक आंदोलने, लढे आणि प्रयत्न करूनही न्याय न मिळाल्याने महाराष्ट्र सरकारने 2004 साली सर्वोच्च न्यायालयात अधिकृत दावा दाखल केला होता. मात्र कर्नाटक सरकारकडून या प्रकरणात दीर्घकाळ वेळ काढूपणा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची शेवटची सुनावणी 2017 साली झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी महाराष्ट्राची बाजू मांडली होती. आता 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा होणाऱ्या या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे सीमावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य आणि देशभरात कर्नाटक सरकार तसेच राज्य पोलीस विभागाची मोठी नामुष्की करणाऱ्या DGPंच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणासंदर्भात कर्नाटकाचे गृहमंत्री G. परमेश्वर यांनी आज मंगळवार दिनांक 20 रोजी बेंगळूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून माध्यमे तसेच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेल्या DGP अश्लील व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी DGP डॉ. रामचंद्र राव यांना कर्नाटक सरकारने तात्काळ निलंबित केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना न शोभणाऱ्या वर्तनाचा आरोप ठेवण्यात आला असून अखिल भारतीय सेवा नियम 1968 मधील नियम 3चे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी होणार असून तात्काळ DGP यांना निलंबित करण्यात आलं आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. बेळगावातील हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी एका कैद्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यामध्ये मुत्यानट्टी गावातील सुरेश वय 32 हा कैदी गंभीर जखमी झाला आहे. सुरेश हा एका युवतीवरील अत्याचार प्रकरणात दोषी ठरून शिक्षा भोगत असून मंगळूर येथील कैदी फयान याने त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद अचानक उग्र झाला आणि फयानने सुरेशच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरेशवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी फयान विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वीही फयानवर कारागृहातील एका हवालदारावर हल्ला केल्याचा आरोप असून ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी असून 2025च्या फेब्रुवारी, मार्च आणि डिसेंबर या 3 महिन्यांचा प्रलंबित हप्ता लवकरच थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की निधी वितरणासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. अपात्र शिधापत्रिका रद्द झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अद्ययावत माहिती प्राप्त होताच पात्र महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ देण्यात येईल असे मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. गृहलक्ष्मी सहकारी संस्थेमार्फत दरमहा 200 रुपये बचत करणाऱ्या महिला 6 महिन्यानंतर कर्ज सुविधेसाठी पात्र ठरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या महिलांना भविष्यात आरोग्य विमा संरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने गृह विभागाच्या सहकार्याने अक्का पथक ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असून हे पथक सार्वजनिक ठिकाणी गस्त घालणार तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणार आहे. सोशल मीडियावरील फसवणूक, कौटुंबिक छळ तसेच महिलांवरील अन्यायाबाबत या पथकाकडे तक्रार करता येणार असून तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील बुरुड कॉलनीमध्ये मूलभूत व पायाभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्यानं नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, गटारी, ड्रेनेज व्यवस्था आणि सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे सांडपाणी थेट घरांमध्ये शिरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी अनेक वेळा कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळाकडे निवेदने दिली. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने मंगळवारी बुरुड कॉलनीतील नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी निवेदन स्वीकारून समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. नेहरू नगर येथील सर्वे नंबर 1358 मध्ये हुडको योजनेअंतर्गत 1989 साली बांधण्यात आलेल्या या वसाहतीत सुमारे 100 कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र जुन्या पायाभूत सुविधा पूर्णतः नादुरुस्त झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे. श्री स्वामी समर्थ पादुका आणि पालखी परिक्रमेचे सोमवार दिनांक 19 रोजी बेळगाव शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. ही पादुका पालखी परिक्रमा पुढील 7 दिवस बेळगाव शहरातील विविध ठिकाणी मुक्कामी राहणार असून भाविकांसाठी दर्शन व पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दूरदर्शनवर लोकप्रिय ठरलेल्या श्री स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारही या परिक्रमेत सहभागी होणार आहेत. बुधवार दिनांक 21 रोजी टीव्ही मालिकेत स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुडवाडकर आणि चोळापाची भूमिका साकारणारे नचिकेत जोग हे कलाकार बेळगावात दाखल होणार आहेत. बुधवारी दुपारी खासबाग ओमनगर येथे पादुका पालखी पूजन तसेच महाप्रसाद कार्यक्रमात हे कलाकार सहभागी होतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्री संत गाडगेबाबा भवन, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रोड येथे आयोजित विशेष कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेळगाव विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारी विमानतळाच्या मुख्य धावपट्टीची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये इंजिनिअरिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळाच्या परिसरातील सुरक्षा भिंती, अंतर्गत रस्ते तसेच मुख्य धावपट्टीची सखोल तपासणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान सुरक्षा व्यवस्था व तांत्रिक बाबींची चाचणी घेण्यात आली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक एस त्यागराजन यांच्यासह इंजिनिअरिंग विभागाचे कार्यकारी संचालक आणि महाव्यवस्थापक उपस्थित होते. खडेबाजार पोलिसांनी शहरातील मटका जुगारावर छापा टाकून एका आरोपीस अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रभाकर रामचंद्र पाटील वय 58 असं आहे. बेळगाव शहरातील हंस टॉकीज रोड लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ ओसी मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार खडेबाजार पोलीस ठाण्याचे PSI आनंद व त्यांच्या पथकाने तात्काळ छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये आरोपीकडून 1220 रुपये रोख रक्कम तसेच मटका जुगारासाठी वापरली जाणारी लॉटरी तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी अभिषेक प्रकाश शिवापुरे याचा शोध सुरू असून दोघांविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. अक्कलकोटहून निघालेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी परिक्रमेचे सोमवारी सायंकाळी बेळगावातील गोवावेस येथील श्री दत्त मंदिरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी जय जय स्वामी समर्थ यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पालखी परिक्रमेचे यंदाचे हे 29वे वर्ष असून परंपरेनुसार बेळगावात प्रथम दत्त मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. यानंतर भजनी मंडळाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. गोवावेस, बसवेश्वर चौक, कोरे गल्ली व कचेरी गल्ली मार्गे ही पालखी शहापूर येथील हट्टीहोळी गल्लीपर्यंत पोहोचली. मिरवणूक मार्गावर हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत पुष्पवृष्टी व ओवाळणी केली. या प्रसंगी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ उपाध्यक्ष अभय खोबरे, नेमिनाथ गरगट्टे, प्रभाकर नाकाडी, मोहन लाड, राजेंद्र गायकवाड, संतोष भोसले, TC बेकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा
बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. जोयडा तालुक्यातील आवेडा ग्रामपंचायत क्षेत्रातील बाळगुण, आवेडा गवळीवाडा गावांसाठी काळी नदीवर आधारित 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी 1,15,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पाणी योजनेचा शुभारंभ हलियाळ जोयडा मतदारसंघाचे आमदार RV देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी आंबेली गावासाठीही 24 तास पाणी पुरवठ्यासाठी 49,00,000 रुपयांच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार देशपांडे यांनी सांगितले की जोयडा तालुक्यातून वाहणाऱ्या काळी व पांढरी नद्यांचा लाभ स्थानिकांसह इतर तालुक्यांनाही होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्व नागरिकांना टप्प्याटप्प्याने काळी व पांढरी नदीतून 24 तास पाणी पुरवठा देण्याचा सरकारचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आवेडा येथे 15,00,000 रुपयातून उभारण्यात आलेल्या शाळेच्या नव्या खोलीचे उद्घाटनही करण्यात आले असून विविध काँग्रेस पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमाभागामध्ये मराठी सन्मान यात्रा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या यात्रेची सुरुवात 26 जानेवारी रोजी रायगड किल्ल्यावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी सन्मान यात्रेबाबत चर्चा व पाठिंबा दर्शवण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते, तर प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यात्रेची रूपरेषा व कार्यक्रमाची माहिती युवा समितीचे अध्यक्ष व सीमाभाग कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडली. यावेळी ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई, विलासराव बेळगावकर, गोपाळराव पाटील, ॲडव्होकेट अरुण सरदेसाई यांच्यासह इतर मान्यवरांनीही यात्रेला पाठिंबा दर्शवला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी यात्रेला जाहीर पाठिंबा देत मराठी जनतेने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले. एकापाठोपाठ एक बेळगावमधील विमानसेवा बंद होत असतानाच आता आठवडाभरासाठी बेळगाव दिल्ली विमान फेरी बंद ठेवली जाणार आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरू असलेल्या कवायतींच्या पार्श्वभूमीवर विमान फेरी बंद ठेवली जाणार आहे. परंतु यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. अनेकांनी पुढील नियोजन ठरवून केलेले बुकिंग अचानक रद्द करावे लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भूदल, नौदलासह वायुदलाच्या कवायतींचे सादरीकरण केले जाते. सध्या या कार्यक्रमाचा सराव सुरू असल्याने सदर विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे जानेवारी 19 ते 26 या कालावधीमध्ये बेळगाव दिल्ली विमान फेरी बंद राहणार असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. परंतु या गैरसोयींमुळे तातडीने दिल्लीला जाणाऱ्या नागरिकांना जवळच्या गोवा विमानतळाचा आधार घ्यावा लागणार आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात चालकासह 2 जण जखमी झाले. सदर घटना सोमवार दिनांक 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे 9च्या सुमारास बेळगाव वेंगुर्ला रोडवरील अर्गन तलावाजवळ घडली. अपघाताची माहिती मिळताच बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधीच स्थानिक नागरिकांनी तत्परतेने जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले होते. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता. बेळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या विशेष बाल संरक्षण मोहिमेदरम्यान 13 बाल कामगारांची सुटका करण्यात आली आहे. हे बाल कामगार उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातून आले असून रोजगारासाठी आपल्या कुटुंबासह बेळगावात वास्तव्यास होते. ऑटोनगर व कणबर्गी परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ही अल्पवयीन मुले काम करत असल्याचं तपासात आढळून आलंय. सुटका करण्यात आलेल्या सर्व मुलांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसात जिल्हाभर बाल संरक्षण मोहीम राबवण्यात आली असून या संदर्भात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील बाल कामगारांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा बाल संरक्षण युनिटला देण्यात आले होते.
बाल कामगार मुक्त जिल्हा घडवण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील कोल्हापूर सर्कलजवळ आज मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास परिवहन मंडळाच्या एसटी बसने एका कारला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात कारचा आरसा तसेच दर्शनी भागाचं काही प्रमाणात नुकसान झालंय. अपघातानंतर एसटी बस चालक आणि कार चालक यांच्यात भर चौकात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं बसमधील प्रवाशांना बसमधून खाली उतरून पायी प्रवास करावा लागला. या घटनेमुळे कोल्हापूर सर्कल परिसरात सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी रहदारी पोलिसांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी बस चालक आणि कार चालक या दोघांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बेळगाव तालुक्यातील मन्नूर येथील सरकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने सरकारी माध्यमिक शाळेतील सहशिक्षकांसाठी आयोजित 6 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता सोमवार दिनांक 19 रोजी झाली. या प्रशिक्षणात ज्ञानसेतू, पोक्सो कायदा व वर्तणूक मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तसेच बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव, राज्य प्रशस्ती पुरस्कारप्राप्त संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाएटचे प्राचार्य अशोक कुमार सिंदगी होते. न्यायाधीश संदीप पाटील यांनी पोक्सो कायदा, मुलांवरील शारीरिक शिक्षेवरील बंदी आणि शिक्षकांची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा न देता प्रेमाने समजून घेतल्यास त्यांना अभ्यासाकडे आकर्षित करणे सोपे जाते असे त्यांनी सांगितले. प्राचार्य अशोक कुमार सिंदगी यांनी शिक्षकांसाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी नोडल अधिकारी व डाएटच्या व्याख्याता प्राध्यापक राजश्री नायक यांनी आभार मानले. तर या प्रशिक्षणासाठी एकूण 55 शिक्षकांची निवड करण्यात आली होती. विजयनगर येथील एका मासिक वार्षिक फंडच्या चालकांनी फसवणूक करून नागरिकांची लाखो रुपयांची रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. संबंधितांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच आमची रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मंगळवारी विजयनगर पहिला स्टॉप परिसरातील रहिवाशांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयात धाव घेत या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारताना आयुक्त बोरसे यांनी फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान गेल्या 1 वर्षापासून फंडधारकांनी जमा केलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनेक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी हट्टीहोळ गल्ली शहापूर येथून महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्र येथे सायंकाळी 5:30 वाजता आगमन झाले. स्वामी समर्थ आराधना केंद्राचे नारायण पाटील, सुनील चौगुले आणि इतर भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. ज्ञानेश्वरी भजनी मंडळ हंदिगणूर यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात वातावरण उत्साही बनवले. उपस्थितांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मार्केटचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर महाद्वार रोड परिसरात परिक्रमा करून पालखी तानाजी गल्लीतून येऊन स्वामी समर्थ आराधना केंद्रात विसावली. वाटेत अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी तसेच आरती करून पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्ते भगव्या पताका आणि रांगोळ्यांनी सजवले होते. शेकडो आबालवृद्ध सहभागी झाल्याने या परिक्रमेमुळे परिसरातील वातावरण आध्यात्मिक बनले होते. शेकडो भक्तांनी येऊन पादुकांचं दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी योग, ध्यान आणि अध्यात्म या 3 गोष्टी समाजाला तारणार आहेत. तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे, ती टाळायची तर अध्यात्माची सुरुवात घराघरातून झाली की मुलांवर चांगले संस्कार होतील व अनिष्ट गोष्टींना आळा बसेल असे मत मार्केटचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांनी पालखी पूजन वेळी बोलताना व्यक्त केले. उद्या बुधवार दिनांक 21 रोजी पहाटे श्रीमूर्ती व पादुकांचा महाअभिषेक झाल्यानंतर पालखी खासबागला रवाना होईल. खासबाग ओमनगर येथील दीपक खोबरे यांच्या निवासस्थानी अभिषेक, पूजा, आरती होणार आहे. तर सायंकाळी टिळकवाडी येथील समृद्धी शिंदे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहील. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.